विविध मागण्यांसाठी किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राजूर ते अहिल्यानगर असा लॉंग मार्च निघालाय। मंगळवारी लॉंग मार्चनं आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण केलाय। राजूरमधून निघालेला हा मोर्चा अकोले तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी आहे। या मोर्चात आदिवासी बांधवांसह कष्टकरी महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळतोय। मोर्चेकरांच्या वाढत्या प्रतिसादाची दखल राज्य सरकारने घेतली आहे। अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मध्यस्थीने आज दुपारी 4 वाजता मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत 5 मंत्र्यांच्या उपस्थितीत मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाशी चर्चा होईल। मोर्चातून 13 जणांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईकडे रवाना होणार आहे। दरम्यान शिष्टमंडळ मुंबईला चर्चेला येणार असलं तरी लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आंदोलक आपला पायी प्रवास सुरूच ठेवतील अशी भूमिका किसान सभेने स्पष्ट केली आहे। दरम्यान आजच्या बैठकीत या मागण्यांसंदर्भात काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस आहे। सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आता दुपारच्या जेवणाची तयारी हे सगळे आंदोलक करतायत। याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया। राजूर ते अहिल्यानगर निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाला थोड्याच वेळात या ठिकाणाहून सुरुवात होईल। अकोलेहून हा आता लॉंग मार्च संगमनेरच्या दिशेने झेपावणार आहे। मात्र हा लॉंग मार्च सुरू असताना यात सहभागी झालेल्या आंदोलकांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स ठेवली जाते त्याच पद्धतीनं त्यांचा नाश्ता असेल, त्यांचं जेवण असेल याची काळजी देखील याच आंदोलनात सहभागी झालेले स्त्रिया आणि पुरुष घेत असतात। मी आत्ता या ठिकाणी जर आपण पाहू शकतो दुसऱ्या दिवसाच्या लॉंग मार्चला थोड्या वेळात सुरुवात होईल। मात्र त्याचपूर्वीच दुपारच्या जेवणासाठीची जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। जे काही आंदोलक या आंदोलनात सहभागी झालेले आहे लॉंग मार्चमध्ये त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते। आज दुपारी मसाले भात आहे, रात्री रवा होता, आमटी भात होता। त्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सकाळपासूनच सुरू केली जाते। ही आहे दुपारच्या जेवणाची व्यवस्था। त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था देखील याच मंडळीकडून केली जाईल। त्यामुळे आज दुसरा दिवस असून आज मंत्रालयात या सगळ्या आंदोलनावर तोडगा निघणार की हे लॉंग मार्च अहिल्यानगरपर्यंत धडकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, अकोले, अहिल्यानगर।